कोरोनाचा संसर्ग पाहता राज्य शासनाने महाराष्ट्रामधील सर्व महाविद्यालय सह विद्यालय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। यामध्ये अनेक वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी कर्ज घेऊन स्कूल वाहन खरेदी केल्या होत्या। अमरावती शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत ने-आण करण्याचे काम करीत होते। विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मिळालेल्या रुपयावर त्यांची उपजीविका करीत असत। मात्र कोरोनामुळे सर्व शाळा बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। कित्येक महिन्यांपासून अनेकांचे वाहन स्टॉप झाले आहे। अशातच त्यांच्या कर्जाची परतफेड थांबल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। शासनाला अनेकदा निवेदन देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने शेवटी सोमवारी भगवे वादळ चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। शासनाच्या वतीने 10,000 रुपये अनुदान देण्यात यावं, स्कूल बस व्यवसायाकरिता कुठलीही फी आकारू नये, कर्ज फेडण्याकरिता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, शाळा सुरू होईपर्यंत घरपट्टी वीज बिल मध्ये मुभा देण्यात यावी या अनेक मागण्या घेऊन आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। या आंदोलनात वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अतुल खोंड, रवी पंचगाम, प्रकाश गडलिंग, रणजित शेट्टे, दीपक रोघे सह अनेक चालक मालक सहभागी झाले आहे। भगवे वादळ महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख योगेश बुराडे। आमच्या काही मागण्या आहेत। विद्यार्थी वाहतूक बंद झाली, त्या अनुषंगाने आज आम्ही सरकारला पत्रव्यवहार केला। कुठल्याही सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, कलेक्टरनी कुणीही मागण्यांचा आमचा विचार केला आहे। आम्ही आत्ता बसलो, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनीशी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमचे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार आहे। तर मागण्या काय सांगा, मागण्या कोणत्या? 2-3 सांगा। आम्हाला शाळा स्कूल चालू होईपर्यंत 10,000 रुपये अनुदान मिळावं, टॅक्स आणि पर्यावरण टॅक्स माफ व्हावा आणि 15 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष स्कूल बसची मान्यता मिळावी। त्यानंतर बाकीचे अध्यक्ष जे आणि स्पीड गव्हर्नरची जी दर वर्षाला जी आम्हाला रिन्यूला लागतात 1200 ते 1400 रुपये आमच्याकडे घेतात, त्याच्याऐवजी आम्हाला ते बंद व्हावं, ते 100 रुपयात व्हावं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।